अरे राहू दे. अरे किती वेळ सांगायचं तुला? अरे करावं नाही जुळना. थांबायला सांगितलं म्हणा, काय होत नाही. अरे पैसे दिल्याशिवाय मरणार नाही सांग. मी नाही, तू मरणार नाही सांग तुला. हा चाललंय बिझनेस. हाय चालू आहे. आलोय इथं जरा शेतात आलोय. अरे आबांचं चालू आहे काहीतरी. अरे थांब, तुला फोन करतो. अरे थांब की पडले इथं. थांब. अगं फक्त तिथं या की बाहेर. असं चिखलात काय बसलायचा? या या उठा. या की बाहेर. काय आधी हात द्या आम्हाला. हात दे. नाही नाही, माझी साडी खराब होईल की. अगं जे करायला जमत नाही ते कशाला करतीस ग? वहिनी ताई तुझ्यात फरक आहे, लक्षात ठेव. वहिनी लागलं नाही ना? लागलं तर काय फरक पडणार आहे राणा भाऊजी? इथं आम्ही चिखलात पडलोय. आम्हाला उठवायचं सोडून आमचा नवरा बघा पिधी पिधी हसायलाय. अगं आता मला हसायला आलं, त्याला मी काय करणार? तेच सांगायलोय, आमचं नशीब फुटकंय. अगं आता वहिनी करायला म्हणून शांतपणा करायला गेली आणि पडली. अगं अरे गप बसतो का? वहिनी तुम्ही पहिलं बाहेर या. हो वहिनी या. ज्याचा मान त्यालाच द्यावा. या थोरल्या सुनबाई या. आपण पाण्याने चिखल धुया. राहू द्या. आमच्या आयुष्याचा पार चिखल झालाय इथं. जातो आमचा आम्ही. चल चल आम्ही जायचं. सूरज, बायको पडल्यावर असं असतात वय कधी? आपण तुला काय एवढा पुळका? वहिनी माझ्या आईसारखे आहेत. त्यांची मस्करी केलेली मला आवडणार नाही. बर बाबा, नाही करत. थोरल्या सुनबाई, आजपासून गायकवाड घराण्याच्या अन्नपूर्णेचा मान आम्ही तुम्हाला देतोय. बर चला, बरकत गाडी काढा. चला. आबा मी थांबू का जरा वेळ? आज तसंही शाळेला सुट्टीच घेतली. चालतंय. पेरणी करा आणि लवकर घरी या. हो चला सूरज, चला. येते. अहो शेतात काम करणे एवढं सोपं नाही. तुम्ही कशाला थांबला? आता काय करणार? शेतकरी नवरा पदरात पडलाय म्हटल्यावर करायलाच पाहिजे मला काम. ठीक आहे, तुमच्या वाटणीचं काम मी करतो. पाहिजे तर तुम्ही बसा. हा
तुम्ही माझ्या वाटणीचं काम करा आणि मी तुमच्या वाटणीचं काम करते, चालेल? चालते की. किंवा नांगर दिसतोय काय? दिसतोय ना? हो. जावानं घेऊन ये. नाही हा, ते तुमचं तुम्ही करा. का आता काय झालं? आताच म्हणलात ना व की तुमच्या वाटणीचं काम मी करते म्हणून. हो, पण मी मला हवं तेच काम करणार आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? अजिबात नाही. अहो तुम्हाला जे करू वाटतं ते करा. पाहिजे तर काय बी करू नका बस. अजिबात नाही. तुम्ही माझ्यासाठी शिकायला तयार झालात ना, मग मी तुमच्यासाठी शेती शिकणार. म्हणजे बिट्टा पाठ. एकमेकांना मदत करू आणि सोन्यासारखं पीक काढू. आता आबा म्हणाले ना, तसं मी गायकवाडांच्या घरची अन्नपूर्णा होऊन दाखवणारच. आता जर परत हसली का नाही तर अक्केच्या अक्क दात फोडून घशात घाले ना चंदे. खऱ्याची काही दुनियाच राहिलेली नाही. शेतकऱ्याची लेक आम्ही आहे आणि भाव खाऊन गेली ती मास्तरडी. आवत आई साहेब, तुम्ही उगाच शायनिंग मारायला गेला असा बघा. हे समजा तुझ्यामुळे झालंय चंदे, समजा तुझ्यामुळे झालंय. तू आम्हाला भरीला पाडलंस आणि आमचं डोसकं काम करायचं बंद झालं बघ. म्या काय केलं? मग आम्ही जात नव्हतो तरी बी आम्हाला जा असं कोण म्हणलं? अव ते मी तुमच्या चांगल्यासाठी म्हणत होते. ढेकळाचं चांगलं. आयुष्यात कधी बी एवढा अपमान झाला नव्हता आमचा, तेवढा तुझ्यामुळे झालाय. अव तुम्ही तुमच्या कपॅसिटीच्या बाहेर उड्या मारायला गेला असा आणि पडला. त्यात माझी काय चूक? वय आमची चूक आहे की समधी. आम्ही जेव्हा तुला इथं आमच्या संकट आणलं का नाही तेव्हाच आमची लई मोठी चूक झाली बघ. समध्यांनी आम्हाला इथे एकटीला पाडले. आमच्या विरुद्ध समधे जण राजकारण खेळायले. शांत निवांत जगू द्यायचं नाही असं समध्यांनी ठरवलंय बघ. आई साहेब, अव तुम्ही दिसभर राबलासा, एवढं चिखलात बी आपटलासा. म्हणजे भूक लागली असेल ना तुम्हासनी. असं पोटात काही नसेल की असं माणसासनी लई चिडचिड होती बघा. आणि मग सकाळपासून अन्नाचा एक कण नाही पोटामध्ये. शेतात ते एवढं मरमर काम करून घेतलंय आमच्याकडनं आणि जेवणाचा पत्त्या नाही. आम्हाच का नाही समज सोडून आमच्या पप्पांकडे जाऊ वाटायलंय बघ. भरू काय बॅग? काय अव ताई साहेब, बॅग भरायची नसल तर माझ्या म्हणण्याप्रमाणे करा. मी आज असं म्हणते तसं ऐका, म्हणजे घरातली समधी तुमच्या पायात येणार. काय करू? थांबा जरा, मला एकदा विचार करू द्या. हे समजा असं का व्हायलंय? वहिनी साहेब, जेवण तयार आहे. साहेबांनी बोलवले. उपकार झालं तुमचं. मग येतायसा ना? अहो आता काय कडेवर घेऊन जाणार आहे काय गोदाक्का? जावा बरं तुम्ही. आमचा मूड झाला की येतो आमचा आम्ही. ताई साहेबांचा लई मोठा अपमान झाल्या, त्या येणार नाहीत. आज मूड नाही त्यांचा जेवायचा. अहो पर जेवणावर कशाला राग काढताय? ताई साहेब जेवणार नाहीत म्हणजे नाहीत. जावा म्हणलं नवा. चंदे ताई साहेब जरा थांबा. गोदाका जावा की तुम्ही खाली.
जेवणार नाही ताईसाहेब. नाही म्हणजे नाही, जावा. बरं ठीक आहे. तुला काय अकलेचा भाग आहे का नाही ग चंदे? हा, इथं पोटात कावळे वरडायलेत आणि जेवणार नाही काय? अहो ताईसाहेब, मी जे काही करायले ते बरोबर करायले. मी जसं म्हणते तसंच करा. अगं, ती म्हातारी म्हणायली ते बरोबर आहे. उग कशाला उपाशी राहायचं बरं? आणि उपाशी राहून आम्ही गचकलो बिचकलो तर केवढ्यात परवडलं? हा व ताईसाहेब, तुम्ही अशा किरकोळ गोष्टींवर गचकणाऱ्यातल्या नाहीसा बघा. लई बी काळजी करू नका सा. तुमचा पोरगा तुमच्याशिवाय जेवणारच नाही. तू काय सन्नी दादा बरोबर जाऊन आलीस काय? पोरगा कुठला ग? अव राणादा. राणादा तुम्हाला आई मानतोया, आई समान मान देतोया. तुम्हासनी सांगते, घरातली समधी तुम्हासनी सोडून गिळत बसतील. पण राणादा तुमच्याशिवाय त्याच्या नरड्याखाली एक घास बी उतरणार नाही, गॅरंटी आहे माझी. खरंच काय? वय अहो राणादा तुम्हासनी सोडून जेवणारच नाही. कळू द्या की तुमची बी किंमत जरा घरच्यासनी. आता तो ठोकळा आमच्या पायात आल्याशिवाय आम्ही जेवणार नाही. ठरलं. पण कुठे तो ठोकळा? काय नाही काय? काहीतरी बघवता तुम्ही. नाही, ते तुम्ही काम कसं करताय ते बघत होते. मी शिकते ना तुमच्याकडून. होय काय? मग नीट बघा आणि नीट शिकून बी घ्या. मी बी समजत नाही तर समजवतोय. खूप मेहनतीचं काम असतं ना तुमचं. होय, पण सवय झाली की नीट होऊन जाते. नाना, भाऊजी या ना. नाही नाही, पाजा की पाणी. नाही नाही, असू दे. बरकत भाऊजी, हा? तुमचे मित्र सवय म्हणून नुसतं कामच करतात का जेवतातही कधी? भूक लागली की जेवतो की मी, पण आता तुमच्या आजचं खाणार आहे. वय वहिनी,
अहो लय दिवस झालं तुमच्या हातचं पिठलं आणि भाकरी खाल्लेलं नाही बघा. हे करायचं का बेत? हा? आता तुम्ही दोघेही तयार आहात म्हणल्यावर मीही तयार आहे. अहो मग उभं कशाला राहिलाय? चला की लागा कामाला. हो. हा, चल. तू कुठं निघाला? चल काम कर. अजून वाढू? नाही नाही बस. घे. मला नको. वा काय जेवण आहे. बहिणीच्या हातच्या चवीला आज दुनियेत तोड नाही. वय पहिल्या पावसातनं मातीला सुटणारा वास आणि तुमच्या आजच्या जेवणाचा वास एकदम सारखा बघा. जगात दोनच गोष्टी भारी. अरे राणा पहिल्या पावसाचा वास वर्षात एकदाच असतोय. पण वहिनीचं जेवण आता रोज मिळणार आहे. मजा आहे बाबा राणा तुझी. हा बरं बास आता माझं कौतुक. जेवा आता गपचूप. वहिनी तुम्हाला एक सांगतो. तुम्ही माहेरी रुसून गेला ना तेव्हा राणाची पारशिळी झालती बघा. अहो माझ्या मागे लय लागली किरकिर चालू होती त्याची. ए गप. हो मला तर खरंच वाटत नाहीये, कारण मला तर नुसता त्रासच देत होते. अहो ते तुमच्या समोर पर माघारी घायकुतीला आलता तो. आता रडतोय का मग रडतोय अशी अवस्था झाली आमच्या पैलवानाची. हो अरे मास्तरीन बाई म्हणतात जेवताना गप्प बसायचं. मग जरा गप्प बस की. तुम्ही कशाला बोलताय? तुम्ही गुपचूप जेवा. त्यांना बोलू दे. बोला. अहो तुम्ही ऐकले तर लय खुश होशीला आणि लय काय काय आहे. अजिबात काय नाही. आणि तुम्ही कुठे खुळ्याचं ऐकताय? सोडा बरं सोडा. वहिनीने सांगितलं ना चुपचाप जेव म्हणून. जेव की मग. हो हो बोला तुम्ही. अवयो गडी रात्रभर याला झोप लागायची नाही का जेवायचं नाही. रात्रभर नुसतं अंजलीबाई अंजलीबाई असंच म्हणत असायचं याच्या. मला एवढं काम पडलं की बस रे बस. अहो एक घास उतरला नाही याच्या कशात त्यावेळेला. हो खोटं बोलतोय यो. एवढा मिळत नाही मी. आणि मला काय बी फरक पडत नव्हता. एकदम नीट होतो मी. ठीक आहे. तुमचं प्रेम एवढंच मिळत असेल तर जाते मी माहेरी. हो बरकत जा पाणी घेऊन ये. अरे कशी भरून ठेवले ना पुढ्यात पिकी. अरे हे काय? अरे धुळा गेलाय. जा दुसरा आण. कुठे धुळा गेलाय चौकच काय बी. अरे खोळ्या ते खालच्या तुकड्यात ना काकडी घेऊन ये जा. ती जेवताना तोंडी लावायची मला. काकडी पाहिजे होय तुला? हा. तोंडी लावायला. अरे आणतो की मग. पहिले बताना ना मेरे को. बघितलं किती मिळमिळीत झालाय तो. आलोच मी. आलो. तुम्ही घर सोडून गेलता तेव्हा लई बेकार हालत झालती माझी. तुम्हाला समजलं नाही वय? कळलं असेलच की. हो कळलं ना. अहो खरंच सांगतोय. तव एक गाज बी घासा खाल्लं उतरला नाही. ते हातचं कायची सवय झाली होती ना बघ. 4 दिवसात किती वाढलं माझं मलाच माहित आहे. अरे बापरे. हो का? वय मग आता माझ्या हातचं खा आणि छान जाडजूड व्हा. मी का म्हणतो ते ठेचा आणि पिठलं जरा जास्त घ्या की. ठेचा आणि पिठलं. हा. ठेचा आणि पिठलं हे घ्या. अहो एवढं नाही एवढं नाही एवढं नाही. छोटा छोटा. नको नको एवढं. नाही जाणार मला.